2025च्या बॅचमध्ये 2025च्या बॅचमध्ये मी जेवढे विद्यार्थ्यांना जवळून पाहिलं प्रत्येकाला एक तुम्हाला सांगू इच्छिते, प्रत्येकाचा अभ्यास करावा लागतो। त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी मला प्रत्येकाचा अभ्यास करावा लागतो की याची अभ्यास करण्याची पद्धती काय आहे, हा कशा लेवलला किंवा ही विद्यार्थिनी कशा लेवलला स्वतःला एक चांगल्या रेंजला पोहोचू शकते याचा मला पण थोडा अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासाला वेळ लागतो, त्याच्या प्रिपरेशनला वेळ लागतो। साधारण एक 3 ते 4 महिने मला लागतात प्रत्येकाचा जो स्टडी पॅटर्न आहे तो समजून घेण्यासाठी। जी 2025ची बॅच आहे, 2025च्या बॅचमध्ये 2 स्टुडंट, एक ओम पाटील आणि नील जवर, बेटा सेंटरला 700 दिवस होते, 700 डेज पूर्ण प्रिपरेशन केलंय। ते असं तसं यश नाहीये, यश मिळवण्यासाठी खूप जास्त अथक प्रयत्न करावे लागतात। सर कितीतरी असे विद्यार्थी असतात की जे हार्डवर्किंग असतात पण तरी तितका चांगला रिझल्ट येत नाही, आणि कितीतरी विद्यार्थी असतात की जे इंटेलेक्ट असतात, चांगली इंटेलेक्ट असते त्यांच्याकडे, तरी सुद्धा इतका चांगला रिझल्ट येत नाही। या दोघांचा जो परफेक्ट ब्लेंड असतो की इंटेलेक्ट लेवल आणि हार्डवर्क, जर परफेक्ट ब्लेंड असेल या दोघांचा तर तुम्ही खूप चांगला म्हणजे खूप टॉप लेवलचा रिझल्ट घेऊन येऊ शकता। हा खरोखर या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये होता। जर समजा तुम्ही ॲडव्हान्सचे रिझल्ट पाहिले तर ॲडव्हान्सला आत्ता आपल्या बॅचला या जळगाव सेंटरने जवळजवळ 10 विद्यार्थ्यांना जेई ॲडव्हान्स क्लिअर केलं आहे। आणि याच्यामध्ये जर समजा तुम्ही पहिली गोष्ट फार इम्पॉर्टंट जी कन्सिस्टंटली प्रिपरेशनला बसले होते अशा विद्यार्थ्यांमधले जर गुण आपण डिस्कस करायला घेतले की काय गुण आहे, सो पहिला विषय आहे ऑनेस्टी, प्रिपरेशनमध्ये ऑनेस्टी। सेकंड वन, दुसरा एक चांगला गुण लागतो जर समजा एखादी चांगली रँक काढायची असेल ती म्हणजे कन्सिस्टन्सी। तिसरा विषय आहे प्रॉपर डिसिप्लिन, जर समजा डिसिप्लिन असेल तर खरोखर रिझल्ट यायला काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही मग आत्ताचे जर समजा तुमचे आत्तापर्यंतचे दिवस गेले असतील आणि परत त्या दिवसाला तुम्हाला घेऊन यायचं असेल तर 4 महिन्यामध्ये सुद्धा पण रिझल्ट येऊ शकतो। आणि लास्टली सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पॅशन। जर तुमच्यामध्ये पॅशन नसेल तर तुम्ही त्या लेवलला अचीवच नाही करू शकत। सो या 4 गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या पण चांगल्या टॉप लेवलच्या रिझल्टसाठी फार गरजेच्या असतात। फर्स्ट वन इज द ऑनेस्टी, सेकंड वन इज द कन्सिस्टन्सी, थर्ड वन इज द डिसिप्लिन अँड लास्ट वन इज द पॅशन। पॅशन पाहिजे, खूप चांगली पॅशन पाहिजे। जर पॅशनेट असाल तरच रिझल्ट येईल, नाहीतर मी आणि तुमच्या पेरेंट्सने म्हणून इतका काही चमत्कार होत नाही। त्या विद्यार्थ्यांमध्ये असावं लागतं, त्याची स्वतःची आंतरिक इच्छा असावी लागते की तुम्हाला तो रिझल्ट खेचून आणायचा आहे। तर या सगळ्या गोष्टींसाठी प्रॉपर तिघही लेवलचा, पेरेंट्सचा, ॲडमिनचा, टीचर्सचा, सगळ्या लेवलचा प्रॉपर सपोर्ट लागतो आणि रिझल्ट येतात। रिझल्ट यायला इतका प्रॉब्लेम नसतो। 10 स्टुडंट जेई ॲडव्हान्समध्ये क्वालिफाईड झाले। मी स्पेशली आवर्जून तुम्हाला सांगू शकते की केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये ओम पाटील या विद्यार्थ्याने 1% स्टेट टॉपरला सिलेक्शन काढले, 1% स्टेट टॉपरमध्ये तो होता। सो मला खरोखर या गोष्टीचा खूप अभिमान आहे। आणि UGEE सारखी जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये नील झवर या विद्यार्थ्याने टॉप रँकिंग काढली आहे। त्याचं फक्त सिलेक्शन 1.5 मार्कांनी राहिलं होतं, त्याचं सिलेक्शन फक्त 1.5 मार्कांनी। पण अशा लेवलच्या एक्झाममध्ये की ज्या आपण त्याला ट्रिपल IIT हैदराबादची एंट्रन्स म्हणतो की ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स म्हणजे जेई कुठल्या पण IIT पेक्षा पण जास्त चांगलं पॅकेज CS या सेगमेंट्समध्ये तिथे ऑप्ट होतं, अशा ठिकाणी नीलने एक टॉप रँकिंग काढली आहे। म्हणजे इथपर्यंत विद्यार्थी पोहोचले आहेत मॅथ्स या सगळ्या सारख्या सब्जेक्टमध्ये। कितीतरी असे विद्यार्थी आहे की जे माझ्या CETचा यावेळेला जर समजा बघा तर 90% विद्यार्थ्यांनी 90% वरती मार्क्स मिळवले आहेत। 90% म्हणजे पूर्ण बॅच, ऑल बॅच
90% विद्यार्थ्यांनी 90%च्या वरती पर्सेंटाईलच्या वरती मार्क्स मिळवले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळेल. त्या सर्व 57 विद्यार्थ्यांच्या शिलेदारांना माझा जोरदार सलाम. म्हणजे तुमचे पेरेंट्स खूप चांगलं प्रिपरेशन शेवटी पण म्हणजे तुम्ही एंड अप येता सुद्धा स्वतःला सिरियस करून एका चांगल्या कुठल्या तरी एका चांगल्या एक्झामला खूप चांगली अचीवमेंट जी आहे ती मिळवू शकता. माझे लिटिल चॅम्पियन्स, वय लहान पण कीर्ती महान. 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड विद्यार्थ्यांनी काय सिलेक्शन काढले. मॅथ्सचे सिलेक्शन आत्तापर्यंत मला एवढे सिलेक्शन कधीच नव्हते मिळाले आणि एवढी टॉप रँकिंग डिस्ट्रिक्ट रँक 1 पासून तर डिस्ट्रिक्ट रँक 58 टोटल. मी तर म्हणते की टोटल नंबर ऑफ सिलेक्शनच 68 होते. त्याच्यापैकी 23 स्टुडंट पेसचे होते. पूर्ण अख्खे याच्यातून 23 स्टुडंट जे आहेत ते पेसचे आहेत. सो माझे जे लिटिल चॅम्पियन्स होते ज्यांनी आता इथे होमी बाबाचे रिवॉर्ड घेतले, त्याच्यानंतर मॅथ्सचे रिवॉर्ड घेतले, मेजर टेस्टचे रिवॉर्ड घेतले, त्यांच्या पण प्रिपरेशनला अभ्यासाला सलाम. काही असे स्टुडंट आहेत त्यांना मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. अमन आणि आयुषी, अमन सिंग आणि आयुषी पाटील हे नीटचे स्टुडंट आहेत. प्रज्वलने तर खूप चांगलं परफॉर्मन्स केलं आहे, पण अमन सिंग आणि आयुषी पाटील हे पुन्हा एक्झाम देत आहे. हे पुन्हा एक्झाम देत आहे. कधी कधी यश मिळवण्यासाठी एक पाऊल मागे यावं लागतं. ही दुबार परीक्षा नाही आहे, तर ही दुबार संधी आहे. त्या संधीचं सोनं करा आणि एक चांगलं कॉलेज ग्रॅब करा. मी नवीन वर्ष ज्या वेळेला नेक्स्ट इयरला हा प्रोग्राम असेल तेव्हा इथे दोघांना पाहू इच्छिते. पेस आणि जयष्णू IIT गुरुकुल परिवार, आज या परिवाराचं ऊर जे आहे ते अभिमानाने भरून आलं आहे की मला प्रत्येक सेगमेंटला खूप चांगला रिझल्ट दिला. विद्यार्थ्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवून तेवढ्या लेवलला मेहनत केली. सो मी सर्वांचे या सगळ्या गोष्टीला तयार होण्यासाठी पालक किती उत्सुक असतात मला भेटण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी पालक इतके उत्सुक असतात. सो मला याचा फार आनंद होत आहे आणि अभिमान पण होत आहे की माझे विद्यार्थी आहे की माझा एक शब्द दिवसाचा जे असं तुम्हाला सांगतात की 20-25 मिनट बात करते मतलब क्या करते. मुझे किसी ने पूछा था, कोणी मला विचारलं होतं की वाणी मॅडम दिवसाची एंड झाल्यानंतर 10 मिनिटांमध्ये असं काय बोलतात की मुलांचे रिझल्ट येतात. खरोखर सांगते की त्यांना म्हटलं तुम्ही विद्यार्थ्यांना जाऊन विचारा मी असं काय बोलते की त्याच्याने ते म्हणतात की आमचे सिलेक्शन झाले, त्या गोष्टीमुळे सिलेक्शन झाले. सो म्हणून मी इतक्या अभिमानाने सांगू शकते की माझा दिवसाचा एकही शब्द खाली पडत नाही, इतका सन्मान मिळतो. म्हणून मला खूप आनंद होत आहे या गोष्टीचा. सो मी जास्त वेळ घेत नाही, बरेच आता रिवॉर्ड्स आहे, मी जास्त वेळ घेत नाही. तरी सुद्धा मी माझ्या भाषणाचा जो सांगता आहे, शेवट म्हणजे सांगता आहे, ती एका पोएमने करू इच्छिते. ती पोएम जी आहे ही सुरेश भटांनी लिहिलेली आहे आणि ती पोएम जी आहे ही त्या ट्रॉफीवरती आहे. ती जी ट्रॉफी सर्व विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे. नील आणि सार्थकला आम्ही आत्ता दिली. ती पोएम जी आहे ती त्या पोएमचे शब्द जे आहे मराठी शब्द आहे, तर जाणून घेण्याचा प्रयत्न करा की मला काय सांगायचं आहे. सुरेश भटांची कविता आहे. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात गेली जरी धूळ थांबण्यास उचलत नाही. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. धन्यवाद.